नमस्कार. मी श्रावणी शिंदे, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. भारताची चांद्रयान मोहीम या विषयावर आपले वक्तव्य सादर करीत आहे. हो, मी त्या देशाची नागरिक आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सम्राट अशोक यांसारखे राजे होऊन गेले. हो, मी त्या देशाची नागरिक आहे जिथे धर्म, वंश, जात, भेद, भाषा यांच्यात दर 50 मैला परत्वे विभिन्नता जाणवते. परंतु हीच विभिन्नता शत्रूसमोर ढाल बनवून त्यास पळवून लावते. हो, मी त्या देशाची नागरिक आहे जिथे नुकतेच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी संघटित होऊन सामूहिक प्रयत्नांनी आपली अत्युत्तम अद्वितीय कामगिरी निभावली. स्पर्धा करणाऱ्या रशियाच्या लुना 25ला हरवून अंतराळ क्षेत्रात नवीन इतिहास घडवला आणि आपला विक्रम चंद्रावर गाजवला. 23 ऑगस्ट 2023 बुधवारी संध्याकाळची वेळ. भारतीय क्षितिजावर सूर्य मावळत असताना संपूर्ण भारताचेच काय पण सर्व जगाचेही डोळे चंद्रावर खिळलेले. सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली. देशवासियांनी तर श्वास रोखून धरला आणि बरोबर 6:04 चांद्रयान 3च्या विक्रम लँडरची चंद्राच्या पृष्ठभागेवर हळूच सॉफ्ट लँडिंग झाली. तोच एक जल्लोष पसरला. इस्रोचे शास्त्रज्ञ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, करोडो भारतीय व जगभरातील नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे जोरदार स्वागत केले. आणि आता चंद्रावर अवकाशयान उतरविणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या देशांमध्ये भारताचाही समावेश झाला आहे. आणि हो, विशेष म्हणजे दक्षिण ध्रुवाजवळ आपले यान अलगद उतरविणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताने 14 नोव्हेंबर 2008ला चांद्रयान 1 मोहीम यशस्वी केली. अर्थात तिच्यात सॉफ्ट लँडिंग नव्हते. त्यानंतर 28 ऑगस्ट 2019ला चांद्रयान 2 मोहीम हाती घेतली. परंतु सॉफ्टवेअर लँडिंगच्या काही अडचणीमुळे ती अपयशी ठरली. पण तरीही त्या अपयशाचे दुःख मागे टाकून न हरता, न थकता, न थांबता अवघ्या 4च वर्षात ही चांद्रयान 3ची मोहीम यशस्वी करून आपल्या दृढ निर्धाराचा प्रत्यय भारताने जगाला दिला. आज भारत अनेक आर्थिक संकटांना तोंड देत आहे. म्हणूनच अंतराळ मोहिमांसारखा खर्चिक प्रकल्प हाती घेणे भारताला परवडणार नाही असे अनेक देशांना वाटत होते. परंतु हाच संघर्ष भारतीयांची ताकद बनला, सामर्थ्य बनला आणि त्याचे परिणाम आज सर्व जग पाहतच आहे. अहो, आपल्या शास्त्रज्ञांनी या चंद्रयान मोहिमेसाठी अक्षरशः शेतात वापरल्या जाणाऱ्या गोफणीकडून प्रेरणा घेतली, जे शेतात पक्ष्यांना व जनावरांना पळवून लावण्यासाठी वापरतात. म्हणजे दोरीला दगड बांधून तो 5-6 वेळा गरागरा फिरवायचा आणि मग वेगाने सोडायचा. त्याच गोफन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी इंधन वापरून, शक्ती वापरून इतर देशांच्या तुलनेत 10 पट कमी खर्चात चंद्र गाठण्याचा मार्ग आखला. खरोखरच सलाम आहे आपल्या शास्त्रज्ञांना व इस्रोला. माननीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी या चांद्रयान मोहिमेबद्दल वक्तव्य करीत असताना म्हटले की भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम हे केवळ आमच्या देशापुरतीच नव्हती. वसुधैव कुटुंबकम ही भारताची भूमिका आहे. शेवटी एकच सांगावेसे वाटते. एक यशस्वी झेप अवकाशात आणि एक मानाचा तुराशीर पेचात. चांद्रयान झेपावले गगनी. काय तो सोहळा, काय तो सोहळा. धन्यवाद. मी मानसी सहाने, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर स्वरचित कविता भरारी ही सादर करीत आहे. सावित्रीच्या मुली शिकतात, जिजाऊच्या मुली वाटतात. प्रत्येक क्षेत्रात आहे त्यांचे नाव. सर्व स्त्रियांचे असते एक स्वप्नांचे गाव. घरातल्यांची त्या घेतात हमी, बाहेर देखील पडत नाही कमी. आकाशात घेतात त्या उंच उडी, त्यांच्या स्वप्नांना कधीच लावत नाही कडी. त्यांच्या हक्कांसाठी आता त्या लढतात, कधी उंच पर्वतही चढतात. स्वतःची काळजी न करता त्या करतात देशाचे रक्षण. हेच आहे महिला प्रगत होण्याचे लक्षण. अशी महिलांनी केली कमाल. ह्याच आहेत प्रगत महिला. आहे का काही सवाल? धन्यवाद.
मी धनश्री जाधव इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. मी आज जीवनातील मित्राची गरज या विषयावर कविता सादर करणार आहे. न सांगताही कळे आपल्या मनाचे सूत्र, न सांगताही कळे आपल्या मनाचे सूत्र, प्रत्येकाच्या आयुष्यात असा असावा एक मित्र. हे जग झाले आहे खूप स्वार्थी, हे जग झाले आहे खूप स्वार्थी, त्यात मला सापडेल का हो कोणी निस्वार्थी. मित्र अनेक भेटले जगताना, मित्र अनेक भेटले जगताना, काही चांगले तर काही माणुसकी विकताना, काही चांगले जीवाला जीव देणारे, काही चांगले जीवाला जीव देणारे, तर काही वाईट गोष्टींकडे वळणारे. नका करू दुखी कोणालाच, नका करू दुखी कोणालाच, तुमच्या जीवाच्या जीवलग मित्रालाही नाही. गैरसमजातून नक्की होतील वाद, गैरसमजातून नक्की होतील वाद, परंतु तोच मित्र देईल तुम्हाला सुखदुःखात साथ. बोलण्याआधी करा विचार, बोलण्याआधी करा विचार, योग्य वेळी माना इतरांचे आभार. बघा तुम्हा सगळ्यांना नक्की सापडणार, बघा तुम्हा सगळ्यांना नक्की सापडणार तुमच्या जीवनात मित्राचा एक आधार. धन्यवाद.